बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील 712 उतारा क्रमांक 720 या ठिकाणी सरकारी गायरान 28 हेक्टर 59 आर आहे। या ठिकाणी असलेल्या मुरुम, दगड, माती इत्यादी गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे। मात्र याकडे अंबाजोगाई महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे। महसूल प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल मिळत असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। या ठिकाणी अवैध उत्खनन करणारे माफिया बोर प्लास्टिक मशीनच्या माध्यमातून बेसुमार मुरुम, माती, दगडांचा मोठ्या प्रमाणात उपसा करून अवैधरित्या विक्री करत आहेत। शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हे माफिया लाखो रुपयांची कमाई करत असताना सुद्धा घाटनांदूरचे मंडळ अधिकारी व महसूल प्रशासन याकडे हेतुपुरस्सरपणे डोळे झाक करताना दिसत आहेत। या अवैध उत्खननाच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून रात्री अपरात्री प्लास्टिकमुळे भूकंपाचे हादरे बसल्यासारखे होऊन नागरिक रात्री अपरात्री भयभीत होतानाचे चित्र परिसरात दिसून येत आहे। या सर्व प्रकारचे वरिष्ठांमार्फत दखल घेऊन योग्य चौकशी करण्याची मागणी या निमित्ताने ग्रामस्थ करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई, बीड।